मित्रमंडळाने डिसाईड केला होता, की आम्ही सगळे जाऊया नाशिक येथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगमध्ये, जे आहे नाशिकमध्ये. चला आपण जाऊया व्लॉगच्या पुढच्या भागात. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. तर फायनली आम्ही ठाणे स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्ही आमच्या ट्रेनचा वेट करत होतो. तर 12:30ला फायनली आमची ट्रेन आली. हो अंडरवर्ल्ड में जिक्र यारां के नाम का मतलब ये एक मिनट रुको, तुम खुद देखो, ये देखो है मुझसे कोई स्मार्ट, बताओ खुद नहीं, तुम खुद दे. मैं ये नहीं कहता, तुम मेरी बात. would like to take notes while I take. तर आम्ही ट्रेनमध्ये चढल्यानंतर आम्ही आमचे सीट्स बघितले कुठे अवेलेबल आहेत. तर आम्ही आमचे सीट्स बघितल्यानंतर आम्ही सगळे मित्रमंडळी बसलो एकत्र बसून आम्ही सगळे गप्पा मारायला लागलो. गप्पा मारल्यानंतर रात्रीची वेळ झाली होती, तर आम्ही विचार केला की आम्ही थोडा रेस्ट केला पाहिजे. तर सकाळी 4 वाजले होते आणि 4 वाजता आम्ही नाशिक स्टेशनला उतरलो. फायनली आम्ही 4 वाजता नाशिक स्टेशनला उतरलो. नाशिक स्टेशनवरून बाहेर पडल्यानंतर आम्हाला डायरेक्ट नाशिक पासून तर त्र्यंबकेश्वरसाठी बस होती. आम्ही बसमध्ये बसल्यानंतर नाशिक टू त्र्यंबकेश्वर हे 32 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. फायनली आम्ही बसमधून उतरून त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आणि आम्हाला सकाळचे 6 वाजले होते. सुंदर असे आम्हाला नजारे बघायला भेटले. ते बघितल्यानंतर आम्ही थेट डायरेक्ट जे कुंड आहे मंदिराच्या जवळ तिकडे स्नान करायला निघालो होतो. तर कुंडामध्ये स्नान केल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलं, छान वाटलं. त्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी जागा बघत होतो, कारण की आम्हाला खूप भूक लागलेली होती. तर नाश्ता केल्यानंतर आम्ही तिथे बघितलं की तिथून पंढरपूरवरून पण भक्त आले होते महादेवांचं दर्शन करण्यासाठी. त्यासाठी आम्ही ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघालो होतो. तर दर्शन करण्यासाठी खूप मोठी रांग लागलेली होती. तर आम्ही रांगेमध्ये उभं राहिलो दर्शनासाठी. तर बघा गाईज, ही आमची मित्रमंडळी. महादेवाचे दर्शन करण्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड होतो. खूप संख्येने भक्तजन आले होते महादेवाचे दर्शन करण्यासाठी. गाईज, आम्ही लाईनीमध्ये खूप वेळापासून उभं होतो आणि आम्हाला एनर्जी देण्यासाठी बघा. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. आणि यानंतर आम्हाला खूप एनर्जेटिक वाटायला लागलं. फायनली आम्हाला 6 तासानंतर आता आम्हाला दर्शन मिळणार होतं. तसं आम्ही पुढे गेलो, तिथे आम्हाला नंदी भेटले. नंदीच्या कानामध्ये कुठलीही विश मागितली तर हे पूर्ण होते. तर गाईज, आम्ही मंदिरामध्ये एंटर झालो. तिथे फोटो वगैरे काढणं अलाउड नाही, पण आम्ही स्वतःच्या रिक्सवर फोटो वगैरे काढले, व्हिडिओज काढले. तिकडे असं आहे की व्हिडिओ आणि फोटो काढत असताना जर तिथे तुम्हाला गार्ड्स वगैरे बघितलं ते तुमचा फोन घेऊन टाकतात. तर आम्ही बघा काही छोट्या छोट्या क्लिप्स बनवल्यात. गाईज, व्हिडिओचा एंड इथंच झालेला आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.